कॉंग्रॅच्युलेशन टार्गेट पूर्ण केलं. थँक्यू सर, थँक्यू. एक रिवॉर्ड द्यायचा आहे मला. बोला ना सर. मी तुला आहे ना हां. एक म्युझिक कॉन्सर्ट आहे त्याचे 2 तिकीट्स देतो, जाशील का? पण सर तुम्ही मराठीच देणार. तर एक काम कर, एक मूवी आला आहे हां. तर एकदम मस्त फायटिंग बिटिंग एकदम सुपर्ब आहे, जाणार का त्याला? सर मराठी नको सर, एक तर साऊथ द्या नाही तर हॉलिवूड द्या. तुला जे लाईव्ह कॉन्सर्टचे तिकीट देत होतो ना हो सर. ते ना हॉलिवूडचे ना कोल्ड प्ले होता. अरे यार सर. आणि जे मूवी तुला सांगितलं ना तो तुझ्या साऊथचा पुष्पा 2 होता. शिट, चुकलं सर माझं. तुम्ही मराठी सिनेमे बघत नाही, मराठी नाटकं बघत नाही, मराठी लाईव्ह कॉन्सर्ट बघत नाही. तो आता कोल्ड प्लेची तुला माहिती आहे, तुला माहिती आहे का अजय अतुल सरांचा वानखेडे स्टेडियमवरती पण लाईव्ह शो होता ना रे. कसे रे तुम्ही मराठी? कस्टमर आले तर तुम्ही विचारता सर क्या चाहिए. आपली संस्कृती आहे ना ही आपणच जपली पाहिजे. आपल्या मराठी कलाकारांना प्रोत्साहन आपणच दिला पाहिजे. तुमच्यासारखे आहेत ना काही अशा लोकांच्या म्हणून आहे ना मराठी माणूस आहे ना मागं राहिला आहे. सर ह्याच्या पुढं मराठी मूवीज, मराठी सॉंग्स आणि मराठी नाटकं आले ना, मी पहिल्यांदाच जाणार आणि माझ्या फ्रेंड सर्कलला पण घेऊन जाणार. तरच आहे ना आपली संस्कृती वाचेल आणि टिकेल. जय महाराष्ट्र साहेब.